नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर एकलव्य आदिवासी क्रांती दलाने गंभीर आरोपांची झोड उठवली आहे। द्वारकाधीश मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने बंद आदेश असतानाही बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या शाळेचा पर्दाफाश केला। संघटनेचे म्हणणे आहे की आदर्श प्राथमिक विद्यामंदिर गुरुकुलनगर तालुका हवेली ही शाळा अधिकृत मान्यता नसतानाही काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू ठेवण्यात आली आहे। या प्रकरणात आर्थिक स्वार्थापोटी नियम डावलले गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र अहिरे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत गट शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अर्ज करून शाळेच्या मान्यतेसंबंधी कागदपत्रांची मागणी केली, मात्र संबंधित कार्यालयांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली। अपीलनंतर ही समाधानकारक माहिती मिळाली नाही। त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। शाळेकडे कोणतेही मूळ अभिलेख नसताना केवळ झेरॉक्स प्रतींवर प्रस्ताव मंजूर केल्याचे स्पष्ट झाले। सरळ पोर्टल, संच मान्यता पोर्टल व विद्यार्थी पोर्टलवरही शाळेची कोणतीही नोंद नसल्याचे उघड झाले। 23 जून 2025 रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली। 27 जून रोजी सादर झालेल्या अहवालात शाळा अनधिकृत असल्याचे तसेच 2024 पूर्वी अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करण्यात आले। या अहवालाच्या आधारे 2 जुलै 2025 रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी शाळा तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश दिले। कारवाई न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता। 14 जुलै रोजी शाळा बंद झाल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली, मात्र प्रत्यक्षात आजही ही शाळा सुरू असल्याचे संघटनेने दाखवून दिले। शासनाच्या आदेशांना हरताळ फासून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करत दोषींवर फौजदारी कारवाई तसेच शाळा तात्काळ सील करण्याची मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने केली आहे। मुद्दे आमचे असे होते की नंदुरबार तालुक्यामध्ये आदर्श प्राथमिक जे विद्यामंदिर शाळा आहे गुरुकुल, तर ती शाळेकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहे। शासनाने त्याचा अहवाल सादर केला, चौकशी समिती नेमली, शिक्षक अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पत्र काढलं, आदेश दिला की शाळा बेकायदेशीर आहे आणि ती शाळा बेकायदेशीर दाखवल्यानंतर सुद्धा ती आजपर्यंत ती शाळा चालू आहे। तर त्यासाठी कुठेतरी प्रशासन याला जबाबदार आहे आणि या अधिकाऱ्यांची वरिष्ठ लेवलला कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे। मागणी अशी आहे की शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी युनुस पठाण हे मागच्या 12-13 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे आणि आपला मनमानी कारभार पूर्णपणे चालवत आहे। 3रा वर्ग 3चा अधिकारी असून त्याला प्रशासनाने शिक्षण अधिकाऱ्याचा चार्जेस दिला, उपशिक्षणाधिकाऱ्याचा चार्जेस दिला। तर आमची मागणी आहे की SIT मार्फत या पूर्ण की तुम्ही कोणत्या बेसिसवर या अधिकाऱ्याला हे पदांची जबाबदारी दिली, तर ही मागणी चौकशीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे की सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। तिसरी मागणी अशी आहे की विशाल पाटील जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्याने मागच्या जे काही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून गैरपद्धतीने त्यांनी अंदाजपत्रक कुठलंही सादर न करता टेंडर त्यांनी फ्लॅश केलेले आहे, त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आमच्या माहितीनुसार आम्ही जे माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवली त्याच्यामध्ये तौदा, अक्कलकुवा, नंदुरबार, दडगाव, शहादा असेल प्रत्येक ठिकाणी टाकलेली माहिती आम्हाला या अधिकाऱ्यांनी लपवून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आमच्याकडून कुठलाही अहवाल वरिष्ठांनी मागवला नाही आहे, तरीसुद्धा या विशाल पाटील या कर्मचाऱ्याने पूर्णपणे आपला पदाचा गैरवापर करून या व्यक्तीने टेंडर फ्लॅश करून स्वतःचा वैयक्तिक फायदा बघून कुठेतरी चुकीचे केले आणि या गोष्टीला सुद्धा आमचा विरोध आहे की याची 100% चौकशी व्हायला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये आम्ही आजपर्यंत मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही या गोष्टींची जेव्हा चौकशी केली तर आम्हाला आत्तापर्यंत 25 ते 30 शाळा ह्या बेकायदेशीर आढळून आलेल्या आहे आणि त्यासाठी सुद्धा आमच्या येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा चालू राहणार आहे आणि या सगळ्या शाळा आम्ही बोगस येतं त्या बोगस सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल आणि आमची विनंती आहे प्रशासनाने या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि कुठेतरी न्याय दिला पाहिजे। जर आम्हाला न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू।